नमस्कार मित्रांनो. आता पीक विमा भरण्यासाठी CSC सेंटरवर जाण्याची गरज नाही, तर तो पीक विमा तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवरून भरू शकता. ते कसे भरायचे आहे संपूर्ण व्हिडिओ पहा आणि तुमचा पीक विमा हा तुमच्या मोबाईलवरूनच भरून घ्या. तर चला व्हिडिओमध्ये पुढे समजून घेऊया कसा भरायचा आहे ते. पीक विमा भरण्यासाठी तुम्हाला क्रॉप इन्शुरन्स हे सर्च करून हे ॲप तुम्हाला गव्हर्नमेंटचे ॲप आहे. ते ॲप तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आहे. 39 MBचेच ॲप आहे. या ॲपद्वारे तुम्ही तुमचा पीक विमा भरू शकता. इन्स्टॉल झाल्याच्या नंतर हे ॲप ओपन करून घ्यायचे आहे. ओपन करून घेतल्यानंतर येथे तुम्हाला लॉग इन या बटनावरती क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर येथे टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल. तो OTP येथे टाकायचा आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असे पहिले पेज ओपन होईल. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता माय पॉलिसीज, क्रॉप लॉस इंटिमेशन, प्रीमियम कॅल्क्युलेटर आणि कस्टमर सपोर्ट हे 4-5 ऑप्शन तुमच्यासमोर दिसून येईल. त्यानंतर खाली पाहू शकता अप्लाय फॉर द इन्शुरन्स स्कीम म्हणजे विमा भरण्यासाठी PMFBY इन्शुरन्स यावरती क्लिक करायचे आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असा एक पेज ओपन होईल. त्यामध्ये तुम्ही स्टेट पाहू शकता महाराष्ट्र, तसेच सीझन कोणते आहेत, कोणत्या सीझनचा भरायचा आहे. तर सध्या सीझन आहे खरीप, तर खरीप निवडूया. त्यानंतर स्कीम कोणत्या स्कीमद्वारे भरायचा आहे, तर PMFBY या स्कीमला सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर वर्ष हे 2025. ज्या वर्षी तुम्ही विमा भरत असाल त्या वर्षीचे वर्ष सिलेक्ट करून सबमिट आणि नेक्स्टवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तुमचे बँक अकाउंटची सर्व माहिती येथे येऊन जाईल. जर करेक्ट असेल तर इथे कोपऱ्यातील गोल टिंबवर क्लिक करून सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमचे जे बँक अकाउंट आहे त्या बँक अकाउंटच्या पासबुकवरील जे नाव आहे जशास तसे नाव तुम्हाला इथे टाईप करायचे आहे. टाईप केल्याच्या नंतर तुम्ही खाली पाहू शकता नेम ॲज आधार कार्ड, तसेच आधार नंबर, मोबाईल नंबर, रिलेटिव्ह नेम, रिलेशन टाईप म्हणजेच मुलगा आहे का, असेच वय तुमचे, एज, कॅटेगरी कोणती आहे. यामध्ये कास्ट कॅटेगरीमध्ये SC ST जनरल OBC या 4 कास्ट कॅटेगरी आहेत. त्यानंतर तुम्ही फार्मर कॅटेगरी म्हणजे फार्मर कॅटेगरीमध्ये ओनर, तसेच शेअर क्रॉपर, तसेच टेनंट. ओनर म्हणजे स्वतः तुमचे स्वतः क्षेत्र आहे आणि तुम्ही स्वतः शेती करत असाल तर ओनर निवडायचे आहे. त्यानंतर तुम्ही भाडेतत्वावर शेती दिलेली आहे, त्यानंतर शेअर क्रॉपर हे निवडायचे आहे. आणि तुम्ही दुसऱ्याची शेती करत असाल तर टेनंट हे ऑप्शन निवडायचे आहे. त्यानंतर तुम्ही खाली पाहू शकता फार्मर टाईपमध्ये स्मॉल, तसेच अदर आणि मार्जिनल या 3 येत आहेत. त्यामधले तुम्हाला स्मॉल हे सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर खालची माहिती रेसिडेन्शियल ॲड्रेसमध्ये तुम्ही पाहू शकता पिनकोड, तसेच स्टेट, डिस्ट्रिक्ट, सब डिस्ट्रिक्ट, रेसिडेन्शियल विलेज, तसेच ॲड्रेस तुम्हाला इथे टाकून घ्यायचे आहे. जर तुम्ही याआधी फॉर्म भरलेला असेल, या मोबाईल नंबरवरती फॉर्म भरलेला असेल, तुम्ही ज्या नंबरने लॉग इन केले आहे, तर ही सर्व माहिती तुम्हाला इथे ॲटोमॅटिक येऊन जाते. त्यामुळं खाली पाहू शकता नॉमिनी डिटेल्स. जर तुम्हाला नॉमिनी डिटेल्स भरायचे असतील तर इथे क्लिक करून तुम्ही खाली ते नॉमिनी डिटेल्स भरू शकता. जर भरायची नसेल तर इथे क्लिक करायचे नाही आणि सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करून पुढच्या पेजवरती जायचे आहे. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता येथे क्रॉप लोकेशन डिटेल्समध्ये महाराष्ट्र, तसेच जिल्हा निवडायचा आहे, डिस्ट्रिक्टमध्ये. त्यानंतर तालुका निवडायचा आहे. नंतर रेव्हेन्यू सर्कल म्हणजे तुमचे गाव निवडायचे आहे. त्यानंतर ग्रामपंचायत कोणती आहे ते निवडायचे आहे. ग्रामपंचायत नंतर तुमचे गाव कोणते आहे
ते निवडून घ्यायचे आहे आणि प्रोसीडवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्यासमोर क्रॉप डिटेल्स भरा म्हणून असे एक पेज ओपन होईल. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता इंडिव्हिज्युअल आणि मिक्स हे 2 ऑप्शन तुमच्यासमोर ओपन होतील. तर यामध्ये मिक्स हे तुम्ही जर मोसंबी लावलेली असेल आणि त्यामध्ये पीक घेत असाल तर तुम्हाला मिक्स हे ऑप्शन निवडायचे आहे. समजा कोणतीही बाग लावलेली असेल त्यामध्ये पीक घ्यायचे असेल तर मिक्स निवडायचे आहे. तसेच तुम्ही स्पेशल पीक घेता असाल तर इंडिव्हिज्युअल निवडायचे आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता सिलेक्ट क्रॉपमध्ये सर्व पिकाची नावे येऊन जातात. त्यामध्ये तुम्हाला कोणते पिकाचा विमा घ्यायचा आहे ते सिलेक्ट करायचे आहे. इथे मी सोयाबीन सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर खाली त्या पिकाविषयी कधी पेरणी केली ही माहिती भरून घ्यायची आहे. यामध्ये जून महिन्यात तुम्ही ज्या तारखेला पेरणी केलेली आहे ती तारीख इथे निवडून घ्यायची आहे. त्यानंतर खाली ओनरशिप तुम्ही जसे मागे सांगितले तसेच तुमचे स्वतःचे शेत असेल तर ओनर असे हे निवडून घ्यायचे आहे. त्यानंतर खाली सर्वे नंबर टाकायचा आहे. तुमचा जो सर्वे नंबर आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर खाता नंबर हा तुमच्या क्षेत्राचे जे आटा आहे त्यावरती एक खाता नंबर म्हणून नंबर असतो, तो नंबर तुम्हाला येथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर प्रोसीडवरती क्लिक करायचे आहे. प्रोसीडवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही येथे पाहू शकता तुमचे शेतकऱ्याचे नाव तसेच किती तुमचे त्या खातं आटावरती क्षेत्र आहे हे सर्व माहिती येथे येऊन जाते. त्यानंतर प्रोसीडवरती क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्ही इथे तुमच्या किती क्षेत्रावर तुम्हाला पेरणी केलेली आहे एका सोयाबीन पिकाची समजा ते इथे तुम्हाला निवडून घ्यायचे आहे. तर मी इथे 60 गुंठे निवडून घेतो. 60 गुंठे निवडल्याच्यानंतर तुम्हाला खाली प्रोसीडवरती क्लिक करायचे आहे. प्रोसीडवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता ॲड मोर क्रॉप, म्हणजे तुम्हाला दुसऱ्याही पिकाचं अजून एक पीक यामध्ये ॲड करायचे असेल तर इथे ॲड मोर क्रॉपवरती क्लिक करून जसे आपण पहिल्यांदा जिल्हा ते निवडले होते सेम त्याच पद्धतीने तुम्हाला इथे सर्व निवडून घ्यायचे आहे. त्यानंतर इथे आता नंतर तुम्हाला दुसरे कोणते पीक निवडायचे आहे तर कांदा नाही कापूस निवडून घेऊ. कापूस निवडून घेतल्याच्या नंतर आता कोणत्या तारखेला तुम्ही पेरणी केलेली आहे ती तारीख येते सिलेक्ट करू. त्यानंतर ओनर म्हणून करू. तसेच सर्वे नंबर तुमचा जो असेल तो तुम्ही इथे टाकायचा. खाता नंबर जो असेल तो टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर प्रोसीडवरती क्लिक करून तुमचे जे क्षेत्र राहिलेले असेल ते इथे येऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला इथे ते क्षेत्र निवडून घ्यायचे आहे. तसेच ही पीक ॲड झाल्याच्या नंतर तुम्ही खाली प्रोसीडवरती क्लिक करायचे आहे. प्रोसीडवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्याकडे आता डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी डॉक्युमेंट पाहिजे आहेत. त्यासाठी पासबुक हे कंपल्सरी, म्हणजे सर्व डॉक्युमेंट कंपल्सरी लागणार आहेत. त्यामध्ये पासबुक तसेच अपलोड लँड रेकॉर्ड म्हणजे 7/12, तसेच शोईंग सर्टिफिकेट म्हणजे पीक पेरा सर्टिफिकेट असते ते तुम्हाला येते. हे 3 डॉक्युमेंट लागणार आहे. त्यानंतर तुम्ही हे 3 डॉक्युमेंट PDF ने किंवा फोटो कॉपीजमध्ये ॲड केल्याच्यानंतर खाली सबमिटवरती क्लिक करून जे काय सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्ही येथे पाहू शकता फार्मर शेअर आणि प्रोसीड टोटल एरिया तुम्हाला 1722 रुपये मला आता इथे भरणं आलेला आहे. त्यानंतर इथे प्रोसीडवरती क्लिक करायचे आहे. प्रोसीडवरती क्लिक केल्याच्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट यावरती क्लिक करायचे आहे. बॅक यायचे आहे. तसेच बॅक आल्याच्यानंतर तुम्ही येथे माय पॉलिसीजमध्ये जायचे आहे. त्यानंतर येथे तुम्हाला महाराष्ट्र तसेच सीझन आणि स्कीममध्ये PMFBY तसेच इयरमध्ये 2025 सिलेक्ट करून प्रोसीडवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता 1722 रुपये हे अनपेड दाखवत आहे, कारण मी ते पेमेंट केलेलं नाही. तसेच तुम्ही जर तिथे पेमेंट सक्सेसफुल केले तर इथे पेमेंट सक्सेसफुल म्हणून हे प्रिंटही काढू शकता. तर प्रिंट कशी काढायची आहे तुम्ही इथेच करायचे आहे. त्यानंतर मी आता तुम्हाला एक ऑप्शन म्हणून दाखवत आहे. मागच्या वर्षी इथे प्रोसीडवरती क्लिक करायचे आहे.
तसेच हे मी मागं भरलेलं आहे, याच्या आधी भरलेलं आहे. इथून तुम्हाला डाउनलोड रिसिप्ट यावरती क्लिक करून तुम्ही PDF तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करू शकता. अशा प्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये एक PDF येऊन जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये.